राज्यातील 31 डिसेंबर 2015 पर्यंतची अनधिकृत बांधकामे होणार अधिकृत, काही अटींवर बांधकाम होणार नियमित, 2.5 लाखांहून अधिक अनधिकृत बांधकामांना मिळणार अभय, मुख्यमंत्र्यांची विधानसभेत घोषणा। वाळू वाहतूकदारांवर लाठीचार्ज करणारे सिंधुदुर्गचे पोलीस अधीक्षक अखेर सक्तीच्या रजेवर, सर्वपक्षीय आमदारांच्या दबावाखाली मुख्यमंत्री झुकले। गोवंश हत्याबंदीच्या मुद्द्यावरून भाजपच्या भीमराव धोंडेंचा सरकारला घरचा आहेर, कायद्याचा फेरविचार करण्याची केली मागणी। पीएचडी साठी ब्लॅकमेल प्रकरणात दोषी प्राध्यापकाची गाईडशिप अखेर रद्द, डॉ. आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातून सुरू होता प्रकार, आयबीएन लोकमतच्या बातमीचा दणका। मुख्यमंत्र्यांशी चर्चेनंतर गिरणी कामगारांचं आंदोलन स्थगित, 15 दिवसांमध्ये घराच्या किमती ठरवण्याचा मुख्यमंत्र्यांचा आश्वासन। आता मनसे कार्यकर्त्यांना नव्या रिक्षा रस्त्यावर आल्यानंतर आंदोलन करण्याची राजांची सूचना, मनसे लगेच आंदोलन करणार नाही। सेना खासदार दत्तक योजनेतील विकास कामांचा शुभारंभ करण्यासाठी आदित्य नाशिकमध्ये तर राज ठाकरे शस्त्र संग्रहालयाच्या कामाच्या आढाव्यासाठी नाशकात दाखल। पुन्हा अवकाळी पाऊस होण्याची शक्यता, आज आणि उद्या कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्याच्या तुरळक भागात मेघगर्जनेसह पाऊस, हवामान खात्याने वर्तवली शक्यता। आणि दंडाची 5 कोटींची रक्कम 3 आठवड्यात भरा, राष्ट्रीय हरित लवादाचं आर्ट ऑफ लिव्हिंगला फरमान, दंड भरायला श्रीश्रींचा नकार, पण आजपासून होणारा कार्यक्रम नियोजनाप्रमाणेच पुढे जाणार।